नमस्कार, मी आपल्या सर्वांचं आपल्या SME चॅनलवर स्वागत करत आहे. तर पहिली न्यूज आहे आपलं यू एस फार्मा मेजर लिली ही कंपनी वर्ल्डवरील टॉप 15 कंपनीमध्ये वगैरे ही कंपनी येत असते. तर ह्या कंपनीने आता इंडियामध्ये त्यांचे सेकंड GCC सेटअप करण्याची अनाउन्समेंट केली आहे हैदराबाद येथे. तर येथे कंपनी एक हब बनवेल, त्यामध्ये हायली स्किल प्रोफेशनल्सना वगैरे काम मिळेल. या हैदराबाद येथील GCCमध्ये जवळपास 1000 ते 1500 प्रोफेशनल लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. त्यामध्ये इन्क्लुडिंग टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग असतील, त्यासोबत डाटा सायंटिस्ट असतील. तर मिड 2025पर्यंत ही GCC कंप्लीट होईल असे कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीचं फर्स्ट GCC बेंगलोर येथे आहे. तेथे आता 3000 एम्प्लॉई वगैरे काम करतात. आता ते हैदराबाद येथे एक्सपांड वगैरे करत आहेत. तर तेथे अनेक ॲक्टिव्हिटी वगैरे राबवण्यात येतील. ही ग्लोबल कंपनी आहे. यांना हैदराबाद येथील GCCतून टेक्नॉलॉजी सपोर्ट वगैरे मिळत असतो. अँड ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजंट सॉफ्टवेअर, प्रोडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड कम्प्युटिंग अशा अनेक सर्व्हिस आणि टेक्नॉलॉजी वगैरे या GCCमध्ये सुसज्ज आहेत आणि असतील. तर यासाठी किती कॅपेक्स करणार हे कंपनीनं आणखी काही सांगितलेलं नाही. बट इंडियातील प्रोफेशनलना एक ऑपॉर्च्युनिटी वगैरे इथं मिळेल. तर पुढील मला तर आपल्या म्युच्युअल फंडच्या म्हणजे इंडियामध्ये म्युच्युअल फंडचे SIP बुक वगैरे 26,000ला वगैरे क्रॉस केले डिसेंबरमध्ये. तर लास्ट महिन्यापासून मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी आहे. त्यानंतर SIP भरपूर स्ट्रॉंग वगैरे दिसत आहे. 26,459 करोड रुपयाचे वगैरे SIP वगैरे डिसेंबरमध्ये झाली आहे, जे की नोव्हेंबरमध्ये 25,320 करोड रुपयाची वगैरे होती. व म्युच्युअल फंडची AUM पाहिला तर म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंटची गोष्ट केली तर डिसेंबरमध्ये 69.333 लाख रुपीज वगैरे होतं. ते आता नोव्हेंबरसोबत कम्पेअर केलं तर नोव्हेंबरमध्ये 68.05 लाख होतं. तर येथे एक चांगली ग्रोथ आहे. आणि इक्विटी फंडची गोष्ट केली तर इक्विटी फंडमध्ये 15% इम्प्लो वगैरे इन्क्रीज झाले आहेत. तर नोव्हेंबरमध्ये जवळपास 35 to 36,000 करोड रुपयाचे इम्प्लो होते इक्विटी फंडमध्ये. तर डिसेंबरमध्ये 41,000 प्लस इम्प्लो वगैरे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये झालेले आहेत. या इक्विटी सेगमेंटमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडमध्ये जास्त इम्प्लो वगैरे झाले आहेत. व येथे लोकांची बाईंग ही वाढलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये. तर व इक्विटी सेगमेंटमध्ये लोकांचा परफॉर्मन्स वगैरे चांगल्या प्रकारे वाढत आहे गेल्या काही महिन्यापासून. मागे थोडं स्लो वगैरे झालं होतं, पुन्हा आणखी वाढत आहे, ते चांगली गोष्ट आहे. तर जवळपास 593 करोड रुपीज वगैरे मिड कॅप सेगमेंटमध्ये इन्फ्लो वगैरे आलेले आहेत. अँड 4,667 करोड रुपीज वगैरे इन्फ्लो वगैरे स्मॉल कॅपमध्ये होत आहे. आणि इक्विटी इन्फ्लोमध्ये भरपूर स्ट्रॉंग वगैरे दिसत आहे. पण इंडस्ट्रीमध्ये कॅश आउट वगैरे होत आहे. डेट फंडमध्ये आउटफ्लो वगैरे भरपूर जास्त वगैरे होत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीचे नेट आउटफ्लो वगैरे 80,519 करोड रुपीज वगैरे झाले, 9 करोड रुपीज वगैरे झाले. तर डेट आउटफ्लोमध्ये बेसिकली 1.27 लाख करोड रुपयाचे लिक्विड अँड मनी मार्केट फंड असे आणखी काही डेप्ट कॅटेगरीतून पैसा वगैरे काढला जात आहे. तर
लिक्विड फंडमध्ये 66,000 करोडपेक्षा जास्त सेल ऑफ वगैरे झाला आहे व मनी मार्केटमध्ये जवळपास 26,000 करोड रुपये वगैरे आउटफ्लो वगैरे झालेत व या डेटमधून पैसा वगैरे काढून US यील्डमध्ये जात असेल असं आउटलुक वगैरे वाटत आहे कारण की USची यील्ड वगैरे पुन्हा वाढली आहे त्यामुळे डेप्टमधून वगैरे पैसा वगैरे तिकडे शिफ्ट होत असेल. तर पुढे मला EVA तर एक इंटरेस्टिंग न्यूज आहे इंडियन इकॉनॉमीतून. तर EVA म्हणजे EVA बिल म्हणजे कोणाला माहीत नसेल तर GSTच्या अंडर जो कोणता बिझनेस असेल आणि तो 50,000 प्लस व्हॅल्यूचे वगैरे आपले गुड्स वगैरे ट्रान्सपोर्ट करत असेल तर त्याला एक EVA बिल जनरेट करावे लागते. हे बिल ह्या बिलचे नंबर जे असतात ते एक लीडिंग इंडिकेटर मानले जातात. म्हणजे यातून इंडस्ट्रीचे परफॉर्मन्स समजतात व इकॉनॉमी कशी परफॉर्म करत आहे हे समजतं. हे EVA बिल डिसेंबरमध्ये 11 करोडपेक्षा जास्त वगैरे जनरेट झाले आहेत. तर हा लास्ट 2 इयर्समध्ये सेकंड हायेस्ट नंबर वगैरे हा आहे आणि हे EVA बिलचे नंबर वगैरे आपल्या म्हणजे क्वार्टर एंडच्या मंथमध्ये थोडे हायर साईडवर असतात. हे नंबर चांगले स्ट्रॉंग आले आहेत व हे नंबर पॉझिटिव्ह इंडिकेट वगैरे करतात आपल्या इकॉनॉमीला. त्याच्यात पुढील म्हणाला TCS तर TCSचे रिझल्ट आहे म्हणजे रिझल्टचं सीझन सुरू झालं आहे. हे रिझल्ट आता IT स्टॉकपासूनच हे सुरू होतात. तर काल TCSने आपले क्वार्टरली नंबर दिले तर कंपनीने नेट प्रॉफिटमध्ये 12% ग्रोथ रेकॉर्ड केली व रेव्हेन्यूमध्ये 5.6% अप मूव वगैरे मिळाली. ही ग्रोथ चांगली दिसली आहे पण हे नंबर वगैरे एस्टिमेटपासून थोडे कमी दिसत आहेत स्पेशली रेव्हेन्यूमध्ये. तर कंपनीचे टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यूची गोष्ट केली तर कंपनीने 10.2 बिलियन डॉलरचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे जिंकले आहेत. हा भरपूर स्ट्रॉंग नंबर आहे आणि क्वार्टर 1मध्ये कंपनीची TCV म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट वगैरे 8.3 बिलियन डॉलरचे होते आणि क्वार्टर 2मध्ये 8.6 ते आता वाढून 10.2 बिलियन डॉलर्स वगैरे झाले आहेत. तर कंपनीने म्हटलं आहे या डील्स वगैरे प्रत्येक सेगमेंटमधून येत आहे. असा कोणताही सेगमेंट नाही की जिथून कंपनी वगैरे परफॉर्मन्स वगैरे दाखवत नाही असं कंपनीच्या मॅनेजमेंटने वगैरे म्हटलं आहे. व या क्वार्टरमध्ये कंपनीने इंडियाची डोमेस्टिक रेव्हेन्यूमध्ये 17% ग्रोथ दाखवली आहे. कंपनीच्या मिडल ईस्टमध्ये 15% रेव्हेन्यू ग्रोथ झाली आहे. तसेच एशिया पॅसिफिकमध्ये 5.8% ग्रोथ रजिस्टर केली आहे. लॅटिन अमेरिकामध्ये 7% रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे रजिस्टर केली आहे. नॉर्थ अमेरिकेत 2.3% डिक्लाइन वगैरे दिसली आहे. ग्रोथ वगैरे डिग्रोथ वगैरे झाली आहे. तर UKमध्ये 4.1% ग्रोथ झाली आहे पण ओव्हरऑल युरोपमध्ये 1.5% डिग्रोथ वगैरे झालेली आहे. आणि वर्टिकलची गोष्ट केली तर कंपनीनं म्हटलं आहे एनर्जी सोर्सेस आणि युटिलिटीज सेगमेंटमध्ये 3.4% ग्रोथ झाली आहे आणि कंझ्युमर बिझनेसमध्ये 1.1% ग्रोथ आहे आणि BFSI सेगमेंटमध्ये एक चांगली ग्रोथ झाली आहे. क्वार्टर 2मध्ये 0.1% ग्रोथ होती ती आता क्वार्टर 3मध्ये 0.9% ग्रोथ झाली आहे व कंपनीचा जो डेप्ट हेड काउंटरमध्ये थोडं डिक्लाइन आहे. जवळपास 5,370 एम्प्लॉय वगैरे कमी वगैरे करण्यात आलेले आहेत. तर व कंपनीचे ओव्हरऑल मार्जिन पाहिलं तर 24.5% आहे जी की
50 बेसिस पॉईंटने डिक्लाईन वगैरे झाले. पण कंपनीचे ओव्हरऑल रिझल्ट वगैरे चांगले आहेत. तर जर पुढे म्हणलं टाटा ग्रुपचे आणखी एक कंपनीने रिझल्ट दिले, तर त्यांचे नंबर वगैरे तेवढे खास दिसत नाहीत टाटा एल्क्सी या कंपनीचे. तर कंपनीचं पॅट वगैरे 3.6% डिक्लाईन झालेलं आहे. तर टू 199 करोड रुपीज कंपनीचा रेव्हेन्यू 939 करोड रुपीज वगैरे झाला आहे, ज्यात की 2.7%ची इयर ऑन इयर ग्रोथ आहे व क्यू ऑन क्यू बेसिसवर 1.7%ची डिग्रोथ वगैरे कंपनीने रजिस्टर केली आहे. आणि कॉन्स्टंट करन्सीमध्ये 2.2%ची इयर ऑन इयर रेव्हेन्यू ग्रोथ केली आहे व क्वार्टर ऑन क्वार्टर फ्लॅट ग्रोथ आहे. कंपनीचा प्रॉफिटेबिलिटीची गोष्ट केली तर कंपनीचा EBITDA 7.4% डिक्लाईन झाला आहे व फॅट वगैरे क्यू ऑन क्यू 13.3% वगैरे डिक्लाईन झाला आहे. कंपनीचे Q2 22.5%ने फॅट मार्जिन वगैरे पॅट मार्जिन वगैरे डिक्लाईन झाले. तर 20 झाले होते Q2 25.5%ने फॅट वगैरे डिक्लाईन झाले होते, ते आता 20.3%ने डिक्लाईन झाले. ही निगेटिव्ह गोष्ट आहे रिझल्टमध्ये. तर हीच जास्त वगैरे मार्जिन वगैरे डिक्लाईन वगैरे करत आहे. तर कंपनीच्या ग्रोथ विषयी त्यांनी सांगितलं आहे की ट्रान्सपोर्टेशन सेगमेंटमध्ये 0.5%ची क्यू ऑन क्यू कॉन्स्टेंट करन्सी टर्म्समध्ये ग्रोथ दिसली आहे व मीडिया अँड कम्युनिकेशन सेगमेंटमध्ये 0.4%ची क्यू ऑन क्यू ग्रोथ आहे व हेल्थ सेगमेंटमध्ये 1.1%चे वगैरे क्यू ऑन क्यू ग्रोथ रजिस्टर केले. पुढील रिझल्ट एरेडाच आहे. तर कंपनीचे जे पॅट आहे ते 27%ने इन्क्रीज झालं आहे टू 425 करोड रुपीज वगैरे कंपनीनं रजिस्टर केला आहे. रेव्हेन्यूमध्ये 37%ची ग्रोथ आहे. तो जो नंबर आहे तो आता 1700 करोड रुपयाला वगैरे आलेला आहे. तर कंपनीचे नेट इंटरेस्ट कंपनीचे इंटरेस्ट इन्कम जे आहे ते 1657 करोड रुपीज वगैरे झाला आहे, जे की Q2 1577 करोड रुपीज वगैरे होतं व एरेडाचं डेप्ट टू इक्विटी रेशो इन्क्रीज झाला आहे. तसेच कंपनीचं ग्रॉस NPA अराउंड 1845 रुपीज वगैरे झाला आहे. अँड ॲडव्हान्टेज वगैरे 2.68% वगैरे झाले, जे की लास्ट क्वार्टरमध्ये 2.9% होते. त्यातून एक डिग्रोथ वगैरे झाली आहे थोडी, पण सिमिलर ट्रेंड वगैरे नेट NPAमध्येही असाच वगैरे आहे. आणि आउटस्टँडिंग लोन बुकमध्ये वगैरे 36% वगैरे इन्क्रीज वगैरे दिसली आहे टू 68,960 करोड रुपीज वगैरे. त्यानंतर पुढील म्हणाल पुढील न्यूज म्हणलं तर आपलं सेनको गोल्ड. तर सेनको गोल्डने वगैरे आपले Q3 अपडेट वगैरे दिले. त्यांनी म्हटलं आहे त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये टार्गेट करत आहे ते 19 to 20%ची ग्रोथ वगैरे या फायनान्शियल इयरसाठी. तर कंपनी मोर दॅन 6,000 करोड रुपयाची रेव्हेन्यू वगैरे टार्गेट करत आहे. तर या क्वार्टरमध्ये Q3 कंपनी 22%ची रेव्हेन्यू ग्रोथ वगैरे अचीव केली आहे व Q3
2000पेक्षा जास्त रिव्हेन्यू वगैरे केलेला आहे. सेम स्टोर सेम सेल ग्रोथ वगैरे कंपनीने 13 to 14% वगैरे ग्रोथ वगैरे रजिस्टर केली आहे त्यामध्ये. तर व कंपनीने म्हटलं आहे की ओल्ड गोल्ड एक्सचेंजेसमध्ये अराऊंड 38%ची सेल्स ग्रोथ वगैरे झाली आहे. व कंपनीने आपले 170 आउटलेट वगैरे त्यामध्ये प्रेझेन्स वगैरे वाढवला आहे. ज्यामध्ये की 69 फ्रँचायझी आउटलेट आहेत. बाकी स्वतः कंपनी ओन करते. अँड लास्ट 9 मंथमध्ये 12 न्यू आपलं स्टोर वगैरे ओपन केले. फुल इयरमध्ये कंपनीला 18 to 20 स्टोर वगैरे ओपन करायचे आहेत. तर कंपनीने हे टार्गेट ठेवलं आहे. तर त्यातील 10 to 12 फ्रँचायझी ओन वगैरे आउटलेट वगैरे असतील. तर कंपनीने लास्ट क्वार्टरमध्ये QIP कंप्लीट केली होती. डिसेंबरमध्ये 459 करोड रुपीज वगैरे त्यांनी रेजसुद्धा केलेले आहेत. पुढील म्हणलं तर आपल्याला लेन्सकार्ट ह्या कंपनीविषयी आहे. तर ही भरपूर पॉप्युलर कंपनी आहे लेन्सकार्ट. तर यांचा वगैरे IPO आणण्यासाठी प्लॅन करत आहेत आता. तर ते $1 बिलियन फंड रेजिंग वगैरे यामध्ये करतील असं सांगितलं जात आहे. व तसेच $750 मिलियन to $1 बिलियन म्हणजेच 6,500 ते 8,500 करोड रुपये वगैरे कंपनी वगैरे या IPOमध्ये रेज करेल असं न्यूज येत आहे. आणि व्हॅल्युएशन अराऊंड पाहिलं तर 65 to 85,000 करोड रुपीज वगैरे म्हणजे 85,000 करोड रुपीज वगैरे असू शकतं असं इनिशियली इस्टिमेट वगैरे येत आहे. कंपनीने FY26मध्ये लिस्टिंग वगैरे करायची आहे कंपनीला. तर कंपनीची ग्रोथची गोष्ट केली तर लास्ट इयरमध्ये कंपनीने FY24मध्ये कंपनीने 14% रेव्हेन्यू ग्रोथ केली होती. आणि टोटल रेव्हेन्यू वगैरे 5,427 करोड रुपीज होतं. तरी कंपनी लॉस मेकिंगच होती. आणि लास्ट इयरमध्ये 10 करोड रुपयाचे त्यांनी लॉसेस वगैरे रिपोर्ट केले आहेत. तर आता कंपनी 2,500 स्टोअर वगैरे ऑपरेट करते. व त्यातील 2,000 स्टोअर वगैरे इंडियामध्ये. तर कंपनी इंडियामध्ये न्यू मार्केटमध्ये एक्सपांड वगैरे करत आहे. तर इंटरनॅशनल लेवलवर आशिया या रिजनवर कंपनीचा फोकस आहे. जिथे की सर्वात अधिक एक्सपान्शन करून वगैरे रेव्हेन्यू वगैरे कंपनी मिळेल. तर कंपनीने लास्ट 1.5 वर्षामध्ये $1 बिलियन फंड वगैरे ऑलरेडी रेज केले इथं. तर त्यामध्ये KKR अबू धाबी अथॉरिटीने वगैरे इन्व्हेस्टमेंट केले. असे अनेक मोठे इन्व्हेस्टर वगैरे कंपनीमध्ये सध्या इथं. तर पुढील म्हणलं तर आपलं अडानी विल्मार. तर लास्ट वीकमध्ये अडानी ग्रुपने अडानी विल्मारमधून कम्प्लिटली एक्झिट करणार असं म्हटलं होतं. तर ते 20% स्टेक वगैरे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून सेल करणार आहेत. तर त्यामध्ये 13.5%चे इनिशियली बेस ऑफर वगैरे असतील. आणि त्यासोबत एक ग्रीन शू ऑप्शन वगैरे 6.5%चा असेल. ग्रीन शू ऑप्शन म्हणजे काय तर जेव्हा ही कंपनी वगैरे OFS वगैरे करते तेव्हा बेस ऑफरमध्ये जितके सेल करायचे आहेत तेवढे झाले. आणि तरीही मार्केटमध्ये डिमांड वगैरे येत असेल तर ते आणखी शेअर वगैरे सेल करू शकतात. तर तशाच प्रकारे आता अडानी 6.5% वगैरे ग्रीन ट्रू ऑप्शन वगैरे करेल. तर ते आपला स्टेक वगैरे विकणार आहे यामध्ये. तर टोटल इक्विटीमधील तर अडानी एंटरप्राइजने ऑलरेडी सांगितलं आहे ते आपला स्टेक सेल करणार आहेत. आणि ते आता विल्मार इंटरनॅशनललाच प्रमोट वगैरे करतील. हा विल्मार इंटरनॅशनल ग्रुप
सिंगापूरचा आहे. तर असे सांगितले जात आहे की अडानी ग्रुप यातून एक्झिट केलं की कंपनीचा फोकस वगैरे चेंज होईल. तर व अडानी आपलं एक्झिट झाल्यानंतर आपलं विलमार आपले ग्लोबल ब्रँड वगैरे इंडियामध्ये लॉन्चसुद्धा करू शकतात असं सांगितलं जात आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.